अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर तुमच्या सर्वांचं स्वामीमय लाईफ शीतल आणि स्वामी मूर्ती आर्टमध्ये मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। खास विषय घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी मी। बऱ्याच दिवसापासून मेसेज येतात, बऱ्याच दिवसापासून तो प्रश्न मला वारंवार विचारला जातो, तर त्या प्रश्नाचं उत्तर आणि समाधान तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती किंवा स्वामी समर्थ माऊलींच्या सेवे रिलेटेड प्रत्येक वस्तू साहित्य आपल्याकडे मिळतं। स्वामींच्या मूर्त्या मिळतात, म्हणजे सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या। म्हणजे आपल्याकडे तुम्हाला जर अध्यात्मात यायचं असेल, तुम्हाला जर नवीन सेवेकरी बनायचं असेल तर फक्त स्वामी मूर्ती आर्ट मध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आणि घर बसल्या मिळतात। तर असं हे स्वामी मूर्ती वस्त्र अलंकार आहे, स्वामी मूर्ती आर्ट आहे, कारण स्वामीने दिलेला हा मला आशीर्वाद आहे। एका छोट्याशा कंटाटोपीपासून माझं हे चालू झालं। आता आपल्याकडे 1000पेक्षा जास्त प्रोडक्ट आमच्याकडे आता सध्या उपलब्ध आहेत। म्हणजे तुम्हाला काय हवं, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही सगळ्या वस्तू ज्या गोष्टी आहेत त्या अवेलेबल केले आणि तुम्हाला घर बसल्या मिळत आहेत। आणि एखादी गोष्ट तुम्ही बघितली सुद्धा नसेल कुठे मार्केटमध्ये, ती सुद्धा आम्ही बनवून घेतलेली आहे। जसे की चांदीच्या लवंगा असतील, चांदीच्या अक्षत असतील, लक्ष्मी पूजनसाठी, लक्ष्मी कुंचन, धनलक्ष्मी कुंचन तर बाहेर मिळतो, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ती सेवा पहिल्यांदा मी चालू केली आणि मला त्याचा खूप चांगला फरक रिझल्ट भेटला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी। तर मी त्याच्यातून अनुभव घेते प्रत्येक सेवेतून, तेव्हाच मी तुम्हाला सांगते। आणि मी सांगत नाही सेवा, तर सगळ्या गोष्टी अवेलेबल उपलब्ध करून तुम्हाला देत असते, कारण सगळ्या ताईंना सेवेचा लाभ घेता यावा। किंवा ही वस्तू नाहीये माझ्याकडे, ते माझ्याकडे नाहीये, मी कशी सेवा करू, असं काही नाही। स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या। तसंच मला जसं अखंड लक्ष्मी प्राप्तीचा अनुभव येतोय, तसं बऱ्याच ताईंना हळूहळू अनुभव येतोय। तर कसं आहे, कुठेतरी वेळ वाया घालवण्यापेक्षा किंवा कोणाची तरी निंदा करण्यापेक्षा किंवा नको त्या रील्स बघण्यापेक्षा किंवा नको त्या गोष्टी डोक्यात घेऊन मानसिक त्रास करून पेण्यापेक्षा काहीतरी सेवा करू। कारण सेवा गुरुची किंवा भगवंताची केलेली, नामस्मरण असो किंवा तुमचं कुठलंही पोथी पूजन असेल किंवा तुम्ही कोणती पोथी वाचत असाल, म्हणजे कोणतीही सेवा वाया कधीच जात नाही। योग्य वेळानंतर त्याचं फळ हे नक्की मिळतं। त्यामुळे काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं सगळ्यात चांगलं, उत्तम आणि बेटर। तर कसं आहे की बऱ्याच ताई विचारतात की शीतलताई, तुझ्या देवघरामध्ये आम्ही हनुमानांची मूर्ती बघितली, बजरंगबलीची, तू त्यांचा अभिषेक सुद्धा केला आणि अगो चालत नाही वेडे, मला अशा म्हटल्या ताई। असं नको करू शीतलताई, कारण हनुमंताची सेवा ही आपल्या मंदिरात व्हायला नाही पाहिजे, ते चांगलं नसतं। म्हणजे असंख्य प्रश्न बरेच, म्हणजे त्यांचे चुकीचं नाहीये, कारण ज्यांनी मार्गदर्शन केलं ते चुकीचं होतं। पण तुम्हाला एक मी अनुभव शेअर करते तुमच्यासोबत। कारण कसं आहे, भगवान हनुमान तर सगळ्यांना माहिती आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक जण म्हणतं की शनी मंदिरात गेल्यानंतर, हनुमानच्या मंदिरात गेल्यावर तिथला प्रसाद खाऊ नका, तिथला अष्टगंध लावू नका, शनी पीडा मागं लागते, किंवा हनुमानाची पूजा केल्यानं सुद्धा शनीची पीडा होते, 7:30 चालू होते। असं काही सुद्धा नाही। कारण कसं आहे की जेव्हा बघा देवांचं युद्ध झालं होतं, जेव्हा कलीनी त्यांचं म्हणजे शनी महाराजांना पायाखाली तुडवलं होतं, कारण ते रावण होते, तेव्हा शनी महाराज म्हणजे आपले हनुमान रायांनी म्हणजे आपल्या बजरंग बलींनी त्यांचे प्राण वाचवले होते। तेव्हा त्यांनी सुटका केली, कोणत्याही देवाचं काहीच चाललं नाही किंवा सगळ्या देवांच्या वरती त्यांनी कब्जा केला होता, कुठल्याच देवाला काही करता येत नव्हतं। त्यावेळी आपले हनुमान भगवान आहेत, जे बजरंग बली आहेत, त्यांनी शनिदेवताची सुटका केली होती। आणि शनिदेवाची सुटकाच नाही केली तर शनिदेवाने तेव्हा त्यांना एक वचन दिलं की हनुमंता, बजरंग बली, जो भक्त तुझी सेवा करेल, ज्या भक्ताची तुझ्यावरती श्रद्धा असेल, त्या भक्ताला मी कधीच त्रास देणार नाही, शनी पीडा कधीच देणार नाही किंवा त्याच्यामागे कधी 7:30 नसेल। तर बघा, हा वर किंवा हे वचन शनी महाराजांनी हनुमान महाराजांना दिलं आणि त्यांच्या शनी मंदिरामध्येच हनुमानांचं पण मंदिर असतं, हनुमानाच्या मंदिरामध्ये शनिदेवतांचं स्थान असतं। तर हे असं आहे बघा सगळं। तर एका ताईंचा अनुभव तर तुम्ही बघितला की ते शनिदेवताची सेवा, एका ताई तरी मारुती रायाची सेवा करतात, त्यांनी त्यांना भाऊ मानलं। तसंच मी सुद्धा बजरंग बली म्हणजे आपल्या हनुमंतांना भाव मानलं। तर काय झालं, एका शनिवारी असंच वाटलं मनाला माझ्या, मी चांदीची राखी घेतली, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं चांदीची जोडवी, चांदीचं निरा, म्हणजे चांदीच्या आपल्याकडे सगळ्या वस्तू मिळतात स्वामी मूर्ती आर्टमध्ये। मग त्यातली एक राखी मी घेतली आणि एक लाल धागा घेतला। तो दादा म्हटलं, अगं ताई, आज तू लाल धागा का घेते, कारण मी कायम जाते ना शनी मंदिर, मारुती मंदिरात। अहो म्हटलं, दादा मला मारुती रायाला राखी बांधायचे, त्यांना सांगायचंय की मी तुमची बहीण आहे, माझा स्वीकार करा बहीण रूपामध्ये।
कारण हनुमान भगवानांची तेव्हा सेवा चालते जेव्हा तुम्ही त्यांच्यास एखादं नातं जोडता, नातं एखादं जनरेट करता. नातं कोणतं असावं? पत्नी सोडून भावाचं नातं चालतं, वडिलांचं नातं चालतं, काकाचं नातं चालतं, मामाचं नातं चालतं, सगळी नाती चालतात फक्त पती सोडून. का तर जे हनुमान भगवान आहेत आपले ते ब्रह्मचारी आहेत. तर मी त्यांना घेऊन गेले राखी आणि दरवाजा बंद होता, काहीतरी टाइम 4चा होता, तेव्हा लॉक उघडलं नव्हतं. पण मी कुरिअर टाकायला गेलते आणि जाता तसंच म्हणलं त्यांना राखी बांधून घरी येऊ, कारण त्या दिवशी खूप ऑर्डर होत्या मला. तर मग मंदिरात गेले आणि राखी मी आतमध्ये अशी म्हणजे ठेवली अशी नाही का, दरवाजातून आतमध्ये टाकली, त्यांच्याबरोबर पायावरती पडली आणि तो धागा सुद्धा बरं का असा राखीलाच गुंडाळला होता. आणि म्हटलं तिथं आपण ठेवू, कोणी जर पुजारी आले तर ते त्यांच्या हातात किंवा पायाशी बांधतील. त्याच्यावर लिहिलं पण होतं भैया. आणि मग काय झालं की असं मी मनापासून राखी ठेवली, त्यांना नमस्कार केला आणि मी खाली असं डोकं टेकलं नाही का असं जमिनीला. तर अशी फुलं लावली होती नाही का त्या गेटवरती, म्हणजे त्यांच्या दरवाजावरती होता. सगळे बघत होते की तिथलं फुल पटकन डोक्यात पडलं. म्हटलं मी असं म्हणत होते की हनुमंत भगवान तुम्ही मला आज बहिणी म्हणून स्वीकार करा, माझ्या पाठीशी सदैव राहा, माझं रक्षण करा आणि मला तुमचा छान असा आशीर्वाद द्या. फक्त असं मी म्हटले आणि मला बहीण म्हणून स्वीकार करा असं म्हटल्यावरती पटकन फुल डोक्यात पडलं. सगळे बघायला लागले का अहो म्हणे ताई तुम्ही जमिनीवरती नमस्कार करताना वरून फुल खाली तुमच्या डोक्यावर डायरेक्ट पडलं. तर बघा हे असं असतं, म्हणजे त्यांनी स्वीकारलं बहीण म्हणून आणि त्यांना एकच प्रार्थना केली की मला अशीच ताकद आणि शक्ती द्या आणि माझ्याकडून चांगलं कर्म करून घ्या, कारण कर्माचे देवता हे शनी देवता आहेत, माझ्या राशीचे स्वामी शनी महाराज आहेत. तर असं बोलले मी आणि खूप छान वाटलं मला. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या घरामध्ये बघा मी हनुमानांचा नित्य अभिषेक करते. पहिल्यांदा पंचामृत केले, तुम्ही बघू शकता स्वामींच्या पुढेच हनुमानांची मूर्ती छोटीशी मी ठेवलेली आहे. कसं असतं कोणताही देव कोणाचंही वाईट करत नाही, ज्याचं त्याचं वाईट प्रत्येकाच्या कर्मानुसार होतं. त्यामुळे तुम्ही हा गैरसमज मनातून काढून टाका. हनुमानांची सेवा स्त्रीने केलेली चालते, कारण बघा माता सीता आहेत, त्यांनी त्यांना पुत्र मानलं होतं. आणि बघा रामाच्या जवळचे आपले हनुमान भगवान होते. बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की बघा हनुमान भगवानाने खूप चांगलं कार्य केले. आणि त्यांचं बघा मंगळवारचा जो दिवस असतो तो भगवान रामांचा जन्मदिवस आहे म्हणून आपण मानतो. तसंच आपण शनिवार आपल्या हनुमान भगवानांचा मानतो. तर परवा पुन्हा मंदिरात गेले, एक अनुभव सांगते. तर दादा हसला, म्हटलं भावाला भेटायला आल्या का, म्हणलं हो. आणि गेले, नमस्कार केला आणि इथं श्रीराम लिहिलं होतं त्यांच्या छातीवरती चंदनानं. बरोबर तिथलं गुलाबचं फुल त्या पुजाऱ्याने मला काढून हातात दिलं. म्हटलं का हो, नाही म्हटले असं वाटलं ताई की तुम्ही नमस्कार करताना की तुम्हाला ते फुल द्यावं. म्हणजे असं त्या पुजाऱ्यांची मला त्यांना माहित नव्हतं की मी त्यांना राखी बांधली, पण ते पटकन बोलून गेले. ते फुल बघा आजपर्यंत मी माझ्या व्यवसायाच्या वहीमध्ये ठेवले. म्हणजे नाही का असंच की माझ्या भाऊराईचं प्रेम म्हणून. आणि तिथंच राम मंदिर आहे आमच्या शेजारी, राम मंदिरात पण गेले. तर बघा कसं असतं माहिती का, भगवान हनुमानांनी बघा किती चांगलं कार्य केले. कारण सीतामातेचं रक्षण केलं किंवा खूप काही चांगल्या गोष्टी केल्या, हे आपण बघत नाही. आपण म्हणतो की भगवान हनुमानाची पूजा केल्याने शनीची पीडा लागते, भगवान हनुमानाचा प्रसाद खाल्ल्याने शनी देवता मागं लागतात. अरे काय हे आपलं कर्म असतं. शनी देवता हे कर्माचे देवता आहेत. ते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा केल्याने शनीपीडा होत नाही. तुम्ही पूजा करू शकता हनुमान भगवानाची, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. हनुमान भगवानची सेवा खूप मोठी सेवा आहे बरं का. तुमची कुठली इच्छा पूर्ण होत नसेल किंवा कुठलंही काम मार्गी लागत नसेल तर भगवान हनुमानाची सेवा करा. तर बघा त्यांचा मी रोज नित्य अभिषेक करते, ओम श्री हनुमान हनुमते नमः असं म्हणून. आणि त्यांची मी सेवा करते, बुंदीचा लाडू नैवेद्य दाखवते. तर बघा मला डिसेंबर महिन्यामध्ये मी एक इच्छा बोलले होते, ती पूर्ण झाली की मी त्यांना 108 बुंदीच्या लाडूचा नैवेद्य सुद्धा देणार आहे आपल्या मंदिरामध्ये. तर कसं असतं की भगवंत हा तुमच्या भक्तीचा भोकेलेला आहे. तुमचा कर्मदोष किंवा तुम्हाला शनीची पीडा आहे किंवा तुमची 7.7 आहे, ती तुमच्या कर्मांवरती डिपेंड असते बरं का. ते काही कोणी देव करत नाही. जेव्हा तुम्ही वाईट कर्म करता तेव्हा तुमच्यासोबत वाईट घडतं, तेव्हा तो देव नाही करत. ते कर्माचा न्याय वेगळा असतो, हिशोब वेगळा असतो आणि भक्तीचा हिशोब हा वेगळा असतो. पण मानव काय करतो की ह्या देवाचं केल्याने असं होतं, त्या देवाचं केल्याने असं होतं, पण कोणत्याच देवाची सेवा करत नाही. नुसतं नाही का म्हणायचं की मी एवढी सेवा करते, माझं असं माझं तसं, म्हणजे खूप असंख्य, पण मी करते असं केलं ना कुठली सेवा लागू होत नाही. त्यामुळे जे आपण भगवानची सेवा करा, निस्वार्थ करा. आता हनुमान भगवानची सेवा करणं म्हणजे काही माझा स्वार्थ नाहीये, त्यांची मूर्तीची पूजा करणं माझा स्वार्थ नाहीये. पण बघा ना सगळ्या देवांची पूजा माझ्या देवघरामध्ये होते. तुम्ही बघताय तुमच्याकडे जरी मूर्ती चालली तर त्याच्यावरती अभिषेक मंत्र पुष्पांजली करून जाते. मी असं म्हणते का की माझं हे कुलदैवत नाहीये, हा देव माझा नाहीये, मी कसं काय अभिषेक करू. माझं तर आजपर्यंत वाईट नाही झालं. मी प्रत्येक देवाच्या पाया पडते, प्रत्येक देवाचा प्रसाद खाते. म्हणजे मी असं काही मानतच नाहीये. कारण
ज्या भगवंताने आपल्याला जन्माला घातलं, ज्या भगवंताने आपल्याला बनवलं, त्याचे आपण अंश आहे. तर मग असा भेदभाव का, की आपण शनी महाराजांची पूजा नाही करायची, हनुमान भगवानांची पूजा नाही करायची. आणि जेव्हापासून मी हनुमान भगवानांची पूजा करते तेव्हापासून मला खूप चांगलं वाटते आणि खूप चांगला फरक पडलाय. आणि बघा, असं तुम्ही सुद्धा जर ज्या ताईंना हनुमान भगवानची पूजा करायची असेल, तुम्ही सुद्धा एखादी छोटी मूर्ती आणा, शनिवारचा त्यांना अभिषेक करा. फक्त सिंदूर त्यांना लावायचा नाहीये, तुम्ही गंध चंदन लावू शकता, फक्त सिंदूर हनुमान भगवानांना तुम्ही वाहू नका. तसंच नैवेद्यामध्ये खडी साखर किंवा बुंदीचा लाडू दाखवला तरी चालतो. आणि हनुमान भगवानची सेवा अशी वाईट नाहीये, कारण कसं असतं की आपल्याला काही माहित नसतं, ह्यानी सांगितलं त्यांनी सांगितलं. अरे पण स्वतः देव सांगायला आलाय का तुम्हाला, का रे तू माझी सेवा करू नको, तुला दोष लागेल. शनिदेवता म्हणतात का तू माझ्या पाया पड नको, माझी नजर पडल्यावर तुझं वाईट होईल, असं काही नसतं. हे सगळं माणसाने बनवलेलं आहे. देवाचं कुठल्याही देवाची पूजा करा, वाया जात नाही. आता तसंच तुम्हाला एक अनुभव सांगते. मी सकाळी वॉकला जाते, एक 15 दिवस झालं, आणि माझं आणि सूर्यदेवतांचं सुद्धा साक्षात नातं तयार झाले. ते कसं तुम्हाला थोडक्यात सांगते. मी वॉक करता करता 7 ते 7:30ला निघते आणि सूर्य बरोबर 7-7:30ला येतो मध्यभागी. आणि त्या दिवशी नाही का मी सूर्याची वाट बघितली, पण सूर्य महाराज पलीकडे होते, खूप दूर होते. आणि थोडे थोडे दिसायचे. मी पुढं पुढं जाईल तसे ते पुढं पुढं जाय, म्हणजे तिकडं थोडं थोडं दिसायचं मला नाही का त्यांचा प्रकाश. आणि मग मी म्हटलं जाऊ दे, सूर्यदेवता काही मला दिसत नाहीत. मग मी रिटर्न आले. तर मी रिटर्न ह्या रोडने खाली गेले, म्हणजे मधल्या रोडने. तर ते बरोबर माझ्या समोर. मग तिथून मी त्यांना नमस्कार केला. चप्पल काढून मी त्यांना रोज नमस्कार करते, म्हणजे पायामध्ये शूज असो, बूट असो, चप्पल असो, मी ते बाजूला ठेवते. सगळे लोक वॉकचे बघतात, अरे ही नमस्कार कोणाला करते, म्हटलं सूर्यदेवताला. कारण कसं असतं, सूर्यदेवता जे आहेत ते उगवायच्या अगोदर प्रत्येकाने उठायचं आहे, सूर्योदयाच्या अगोदर. का, तुम्हाला एक गोष्ट सांगते. कारण कसं असतं, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपण झोपेत असतो, तेव्हा आपण सूर्यदेवताचा अपमान करतो. तुम्ही सूर्य उगवायच्या आधी उठून तर बघा, दिवसभर तुमच्या अंगामध्ये एनर्जी फुल राहते, तुम्ही फ्रेश राहता आणि तुमच्यामध्ये दिवसभर एनर्जी राहते. पण सूर्य उगवल्यानंतर जो उठतो त्याच्यामध्ये एनर्जी राहत नाही, तो फ्रेश दिसत नाही आणि काम करण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये नसते. कितीही जिम लावा, काही करा, कितीही प्रोटीन घ्या, पण जो सूर्य उगवायच्या अगोदर जी व्यक्ती उठते त्या व्यक्तीला आणि जिम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही समोरासमोर उभा करा. कितीही महागाचे प्रोडक्ट वापरा, कुठल्याही पार्लरमध्ये जा, कोणतंही फेशियल करा, पण जे नॅचरल असतं ना ते नॅचरलच असतं. कारण कसं असतं की आपण सूर्यदेवताचा अपमान नाही कधी करायचा. जर तुम्हाला व्यवसाय, जर बिझनेसमध्ये जर प्रगती ग्रो करायचं असेल तर तुम्ही पहाटे उठा, म्हणजे 5:30 ते 6च्या ह्याच्यामध्येच उठा तुम्ही, ह्या पिरियड्समध्येच. आणि त्या पिरियड्समध्ये थोडंसं मेडिटेशन करा. मेडिटेशन करणं म्हणजे काय, एका जागी शांत बसणं. आणि शांत बसणं काय काय झोपणं म्हणतात, तसं नाही. एका जागी शांत बसायचं, पूर्ण मन एकाग्रत करायचं. आणि तुम्ही तुमच्या देवाचा जप केला तर चालेल, नाही केला तरी पण असं 1-2 मांडी हात ठेवून सुद्धा असं तुम्ही शांत बसू शकता, किंवा असं सुद्धा तुम्ही बसू शकता. मेडिटेशन तुम्ही रोज अर्धा तास किंवा 15 मिनिटं करा आणि दिवसभर बघा तुमचा मानसिक तणाव दूर होतो, तुम्हाला फ्रेश वाटतं आणि दिवसभर खूप चांगलं वाटतं. तर असं ही एनर्जी देणाऱ्या छोट्या छोट्या सेवा असतात, किंवा स्वतःमध्ये बदल करण्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करा. तुम्ही सुद्धा त्याच्यामधून खूप चांगल्या गोष्टी मिळवू शकता, अचीव करू शकता. तर बघा, फक्त तुम्ही जर व्यवसाय करत असाल, प्रगती होत नसेल, तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही ना 6 किंवा 5:30च्या मध्ये आधी उठा. तुम्ही वॉक करा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही नामस्मरण करा. सूर्यदेवता उगवायच्या अगोदर आपली हजेरी लावायची आणि त्यांना नमस्कार करायचा. आणि ते दिवसभर बघा आपल्यावरती एनर्जी, किंवा आपल्याला फ्रेश, ताजं, टवटवीत आणि आरोग्य चांगलं राहतं. आपलं मेन म्हणजे आरोग्य आहे ना, ते चांगलं राहतं. एका जागी बसणाऱ्या माणसाचं आरोग्य कधी चांगलं राहत नाही. पण जो माणूस सतत वॉकिंग करतो किंवा सतत कामात असतो त्याचं शरीर बघा खूप चांगलं राहतं. तर असेही खूप काही गोष्टी आहेत. तुम्ही सुद्धा चांगल्या गोष्टी घ्या, चांगल्या गोष्टी फॉलो करा, एकमेकाला चांगला सल्ला द्या, एकमेकाचं चांगलं होईल ह्याचा चांगला विचार करा. कारण कसं असतं, शेवटी कर्म चांगलं असायला हवं. आणि व्यवसाय तर प्रत्येकजण करतं, पैसे प्रत्येकजणच कमवते, पण नशीब आणि आपल्या गुरुची साथ आणि आशीर्वाद हा सगळ्यांवरती असायलाच पाहिजे. जसे की मला स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे, स्वामी महाराजांचा दृष्टांत होतो स्वप्नात, स्वामी महाराज दर्शन देतात, चांगल्या वाईट गोष्टी मला समजतात, माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचं कार्य मी करत असते. तर कसं आहे की तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी वाटतात त्या नक्की तुम्ही घ्या. तुमच्या आयुष्यात जर चांगलं होत असेल तर एखादी गोष्ट ऐकली आणि बदल होत असेल तर तुम्ही ती आपल्यामध्ये स्वतःमध्ये आत्मसात करा. स्वतःला सांगा मी करू शकते, मला करायचं आहे आणि मी करणार आणि करूनच दाखवणार. ती गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही.
फक्त स्वतःवरचा विश्वास आहे तो कधी डगमगू देऊ नका. तुम्ही छान कार्य करा आणि चांगलं करा. आणि हो, अत्याचार, अन्याय विनाकारण कधी कोणाचा सहन नाही करायचा. कारण कसं असतं की आपण जर सहन करत राहिलो तर समोरचा व्यक्ती आपल्याला त्रासच देतो. बऱ्याच काही गोष्टी मला ऐकायला भेटतात. सकाळीच ताईंचा 8 वाजता कॉल आला. ताई नगरच्या आहेत. पहिले मिस्टर ऑफ झाले, 2 मुलं आहेत आणि सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलं. आई वडील नाही आहेत, कोणीच नाही आहे ताईंना. सावत्रांनी लग्न लावलं. दुसरे मिस्टर दारू पितात, 1 मुलगा आहे. तर ताई म्हटल्या की ताई मी घर सोडून चालली आणि कुठं माझी राहायची सोय आहे का, म्हणजे दिंडोरीमध्ये, अक्कलकोटला, मला सांग, मला नाही राहायचं. आणि वय खूप लहान आहे, 28 ते 27 वर्षाची ताई आहे. म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांचं एवढं सगळं वाईट झालं. त्याला मी एकच सांगितलं, ताई तू आज कुठेही राहशील, तुला आज कुठेही राहायला काही भेटेल, पण मी तिला एकच सांगितलं की काळाची गरज आहे, तू तुझ्या पायावरती उभं राहा. तुझं 2दा असं झालं ना तर तू तुझ्या पायावरती उभं राहा, कारण ती तुला गरज आहे. तू काही कर, तू जॉब कर, एखादा कोर्स कर, काही कर, पण आता तू कोणावर डिपेंड नको राहू की मला कोणी सांभाळेल. प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती डिपेंड राहिलं की समोरचा व्यक्ती फायदा घेतो, त्रास देतो. पहिलं मॅरिड अनसक्सेस, दुसरं मॅरिड अनसक्सेस, मग तिने काय करायचं सांगा. तिला सांगितलं फक्त स्वतःच्या जीवाला काही करून घेऊ नको आणि तू स्वतःच्या पायावर उभं राहा. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल असतं, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असते. तू शिवणकाम शिक, तुझं शिक्षण नसेल झालं तर बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत ताई, तू त्या कर. तर ती ताई म्हणली खूप ताई छान वाटलं. म्हणजे ती पूर्ण हिंमत हरली होती. सकाळी 8 वाजताच मला कॉल आला आणि मी कोणाचा कॉल असं उचलत नाही. म्हणजे कसं खूप कॉल चालू असतात यूट्यूबच्या माध्यमातून, पण काय माहिती तिचा कॉल उचलावा असं वाटला, तिच्याशी बोलावं असं वाटलं. पण बघा, मी काही तिला पैसे दिले नाही किंवा ती माझ्या शेजार राहत नाही किंवा माझी ती नातेवाईक नाहीये, पण आपले 2 प्रेमाचे आणि आपले आपुलकीचे 2-4 शब्द असतात ना, ते एखाद्याला जगण्याची उमेद देतात, एखाद्याला जगण्याची प्रेरणा देतात. तर आपण एखाद्याची ताकद बनू असे विचार ठेवा, असं सुंदर मन ठेवा, अशी सुंदर आपली छान अशी नीतिमत्ता ठेवा. कारण आपल्यामुळं एखाद्याला जगण्याची उमेद मिळते, आपल्यामुळं एखाद्याला प्रोत्साहन भेटतं आणि आपल्यामुळं एखाद्याला मोटिवेशनल मिळतं आणि तो व्यक्ती खूप जोराने पळतो. शीतलताई बोलल्या ना, मी स्वतःच्या पाय उभंच राहणार आता. शीतलताईंनी सांगितलं ना, मी काहीतरी करूनच दाखवते, असं होतं बघा. म्हणजे आपण कोणाची तर हिंमत बनणं ही पण खूप मोठी गोष्ट असते. कारण स्वतः आपण खूप हरलेला असतो, पण दुसऱ्याला आपण काहीतरी चांगलं सांगतो, त्याला खूप हिंमत देतो. कारण हे कार्य स्वतः भगवंत आपल्या माध्यमातून करून घेतात. आपण जे चांगलं करतो ते आपण करत नाही, आपलं कर्म आणि आपले गुरु आपल्याकडून चांगल्या गोष्टी करून घेतात. आपल्याकडून वाईट का करून घेत नाही बरं? आपल्या माध्यमातून त्या व्यक्तीचे प्राण वाचवतात, आपल्या माध्यमातून त्या व्यक्तीला आधार देतात, त्या व्यक्तीला नवीन उमेद, नवीन प्रेरणा देत असतात. तर बघा, स्वामी नाही कसं त्या स्वामींची सेवा करतात, तर स्वामींनी मार्ग दाखवला. तर ताई म्हणली ठीक आहे ताई, मी स्वतःच्या पायावरतीच आता उभं राहते, तू सांगते तर. कारण पहिलं माझं मॅरिड असं, दुसऱ्यांदा मला असं त्रास झाला, तर मी आता ठाम केले मनाशी की मी सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवणार. मी कोणाच्या जीवावरती नाही जगणार. प्रत्येक वेळेस मी दुसऱ्याशी लग्न करावं, तो मला सांभाळते, अशा मीच माझा आधार बनते ना स्वतःचा. आणि स्वतःचा आधार स्वतः एक लेडीज, एक स्त्री बनू शकते. आपण एका पुरुषापेक्षा कमी नाहीये मनात आणलं तर. कारण एक महिला म्हणजे एक आपण जी स्त्री आहे ते एका मुलाला जन्म देतो, एवढ्या व्यातना सहन करतो 9 महिने, तो पुरुष नाही करू शकत. म्हणजे आपल्यात जेवढी सहनशीलता, जेवढी सहनशक्ती आहे तेवढी पुरुषांमध्ये सुद्धा नाहीये. तर एक बाई कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाहीये. आपण मनात आणलं तर आपण खूप काही करू शकतो. फक्त स्वतःवरचा विश्वास आणि मी करू शकते असं ठाम राहायला शिका. ह्या जगामध्ये तुम्हाला कोणीच हरवणार नाही आणि ह्या जगामध्ये तुम्हाला जे हवं ते मिळण्याशिवाय राहत नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा. कारण मी एक आई आहे, माझ्या मुलाला वाढवायचंय आणि मी ते वाढवणारच. मला वेळ प्रसंगी माझ्या मुलाचा बाप बनावा लागला तरी चालेल. मी एक पुरुष बनू शकते आणि मी सगळं काही करू शकते असं मनात ठाम उभा करा. म्हणजे मनामध्ये ठाम तुम्ही पक्क करा. कसं असतं, घर सोडल्यानंतर कोणाचा आधार नसताना एखादी स्त्री जेव्हा उभं राहते तिचं कालांतरानं सगळं चांगलं होतं, पण ज्या काळामध्ये तिला गरज असते त्या काळामध्ये कोण नसतं, पण ती स्त्री डगमगत नाही. ती स्त्री सगळं करते आणि तिचा विश्वास स्वतःवरचा हा कधी कमी होत नाही. तेव्हा ती स्त्री असते ना, ती खूप मोठी असते. म्हणजे दुर्गा माता, लक्ष्मी, आई तुळजाभवानी सगळ्यांचे रूप तिच्यामध्ये असतात. फक्त ते दाखवण्याची किंवा त्या गोष्टी आपण स्वतःमध्ये आत्मसात करण्याची खूप मोठी गरज असते. तर बघा, प्रत्येकासाठी मोटिवेशनल मी करत असते. कोणत्याही स्त्रीने हरायचं नाहीये. शेवटचा पर्याय आत्महत्या नसतो. बऱ्याच लेडीज आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. असं कसं हरून चालेल बरं? ह्या पृथ्वीवरती, ह्या सृष्टीवरती ज्या भगवंताने जन्म घातला त्यांनी आपलं काहीतरी चांगलं लिहिलं असेल ना, आपली परीक्षा चालू असेल, काहीतरी भगवंत चांगलं देणार असेल. बघतायत हा भक्त टिकतोय का, हा किती संघर्ष करू शकतो. ज्यांनी संघर्ष केला
ते कधीच घाबरत नाही आणि ते बोलायला कधीच घाबरत नाही, कोणतंही काम करायला कधी घाबरत नाही. कसलाही प्रसंग येऊ दे त्याला तोंड देण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे एक स्त्री, एक लेडीज ही दुर्गाच असते. प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये जिजामाता आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये झाशीची राणी आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये सगळे गोष्टी, सगळे गुण आहेत. फक्त ते स्वतःमध्ये आत्मसात करा, स्वतःमध्ये सारखं भरवा. मी सगळं करू शकते, मला सगळं जमतं आणि हे सगळं होतं. प्रत्येक स्त्री घाबरू नका. कसं असतं, बऱ्याच स्त्रिया समाजाला घाबरतात. बऱ्याच स्त्रिया हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मला कोणी बघेल का, नावं ठेवेल का. अरे ही दुनिया आहे. आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याला का महत्त्व द्यायचं. मी माझ्या जागी परफेक्ट आहे, मला सगळं जमतंय, मी करू शकते, तर कोण काय म्हणल ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. कारण मी स्वतःसाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगते, लोकांना दाखवण्यासाठी नाही. मला स्वतःला काहीतरी बनायचे, मला स्वतःला काहीतरी करून दाखवायचं. अशी जिद्द तुम्ही तुमच्या मनाशी बाळगा. खूप काही करू शकता तुम्ही. कारण कसं असतं की तुम्ही प्रत्येक वेळी अन्याय सहन करता. अन्याय सहन केल्याने तुमचं मन आतल्यात पूर्ण मरून जातं, म्हणजे त्या मनाचीच पूर्ण डेट होऊन जाते. मग तुमचं जे शरीर आहे ते फक्त फक्त एक बॉडी म्हणूनच राहतं, त्याच्यामध्ये कोणताही जीव नसतो. असं जगण्यापेक्षा आपल्या मनाला जिवंत ठेवा, त्याला कधी मारू नका. काही होत नाही ह्या जगामध्ये. खूप लेडीज घाबरता, माझं कसं होईल कसं होईल. तुमचं काही वाईट होत नाही. तुमच्यामध्ये सगळे गुण आहेत, तुम्ही त्याचा वापर करा, तुम्ही त्याच्यावरती तुम्ही शिका, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा. तुम्ही खूप काही करू शकता. तर बघा, रोजचा एक मोटिवेशनल व्हिडिओ त्या ताईंसाठी ज्या खचल्यात, ज्या हरल्यात, त्यांना नवीन उमेद आणि नवीन मोटिवेशनल आणि तुम्हाला नवीन प्रेरणा देण्यासाठी मी रोज येत असते व्हिडिओ घेऊन. तर हा व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.